राज्यामध्ये एसटी महामंडळाकडनं भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि राज्यभरामध्ये या विरोधात आंदोलनं सुरू आहेत। सोलापूरमध्ये सुद्धा आपण बघू शकता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सोलापूरच्या एसटी स्टँडवरती या ठिकाणी चक्का जाम आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल? खरं तर भाडेवाढ करण्यात आलेली आहे, याचा फटका प्रवाशांना बसतोय, आज चक्का जाम आंदोलन करताय तुम्ही, काय मागणी आहे सरकारकडे? या सरकारनं सपशेल लोकांची निराशा केलेली आहे। यांची लोकसभा झाली, आमिष दिलं, विधानसभा झाली, आमिष दिलं, आज जे जे काय त्यांनी सरकारला जनतेला सवलती दिल्या होत्या त्या काढून घेण्याचा प्रयत्न आज या एसटी पासून सुरू झालेला आहे। अतिशय जुलमी अशी एसटीची भाडेवाढ झालेली आहे। सर्वसामान्य हा एसटी मध्ये प्रवास करणारा जो प्रवासी असतो अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य असतो, त्याच्याच खिशाला पहिल्यांदा फटका बसलेला आहे या ठिकाणी। आणि एकीकडे आपण बघितलं की ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास म्हणून दिलो, आज ते सुद्धा बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे किंवा महामंडळ आहे। महिलांना सुद्धा 50% होतं ते सुद्धा बंद करण्याच्या तयारीत आहे। एकीकडे तुम्ही यांना सवलत देण्याचं निवडणुकीपूर्वी आमिष देता, आश्वासन देता आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर पुन्हा काढून घेता। आणि हे जे नुकसान झालेलं आहे ते जो प्रामाणिकपणे जो एसटीचं तिकीट काढून जाणारा प्रवासी आहे त्याच्या खिशातून तुम्ही वसूल या भाडेवाढीच्या माध्यमातून करत आहात। अतिशय हे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, याच्यामध्ये नागरिकांमध्ये प्रवाशांमध्ये सरकारच्या विरोधात पूर्णपणे रोष आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत, ही झालेली दरवाढ ताबडतोब रद्द केली पाहिजे। नव्या बसेस या ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या पाहिजे। तुम्ही एकीकडे दरवाढ करता पण तशा दरवाढ रद्द नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? दरवाढ जर नाही राहिली तर आंदोलन आमचं चालूच राहणार आहे। आज संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने या गटाच्या वतीने महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्याच्या प्रमुख अशा बस स्थानकासमोर हे चक्काजाम आंदोलन चालवलं आहे। आता जर यांनी दरवाढ रद्द नाही केली याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना रस्त्यावर उतरून करेल। नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। एसटीच्या बसेस आहेत त्या एसटी बस स्थानकाबाहेरच थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच जर ही भाडे दरवाढ रद्द झाली नाही तर आणखीन तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी देण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।